पंथी का? हे पंथी पोरांकडून ऐकून घेतली का? कशी केली बाळा सांग बरं मला, कशी केली तू? कोणी केलंय सांगा, हे कोणी केलंय? कोणी केलंय? तू केलं बाळा? सांग बरे कसं केलं मला, सांग बरं जरा. हां 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 आणि पेन्सिंग तू नंतर केलं का? बरं आज किती मुलं तुमची गेले म्हणले पटपट आणि तिकडे नेले हायस्कूलमध्ये? 17. किती? 10 घेऊन गेले. बाकीची मुलं कुठे मग? बर, त्यांनी जबरदस्ती नेलं तुम्ही त्यांना? ठीक, सगळे पोरांनी बनवलेली का? नाही, मगाशी मॅडम पण बोलल्या की आम्ही प्रदर्शन मांडत असतो. हे आता चालू वर्षाचे आहेत ते, चालू वर्षी बनवले सगळे. काय बेटा हे काय? हां गुलाब कोणी बनवलंय? कोणी बनवलंय? कोणी बनवलं रे? कोणी बनवलं? दीदी सांग गे कोणी बनवलं? तू बनवलंय? नाही मॅडम मला एक सांगा, हे पेपर कटिंगवर तुम्हीच करून देता का त्यांना? नाही त्यांना ती प्रॅक्टिस दाखवायला पाहिजे तुम्ही की आपण एवढं टाकत घ्यायला पाहिजे. हां तुम्हाला एक लिमिट असतं का प्रत्येकाला वस्तूला की एवढं समजा एखादी वस्तू तुम्हाला बनवायची, समजा सपोज आकाशकंदील बनवायचं, आकाशकंदीलला आता मुलं जर समजा 50 आहेत, त्याचा तुम्ही ब्रिज मटेरियल किती आणता? तुम्ही आता ठराविक तुमचा असं असेल ना की एका मुलाला किती पाहिजे? पण बाकीचं जे आहे मटेरियल्स आणि सगळे पैसे यांना तर संस्था ते सगळे पैसे यांना देते आणि व्यवसाय शिक्षिका त्याची खरेदी स्वतः. छान आहे, आयडिया चांगली. ते खालचं आणि किती हे नाही लावलं त्याला? मुलांना फक्त कटिंग सांगतो, कारण मुलांना हाताला लागायची शक्यता ते कटिंग त्यामुळे मुलांना कटिंग देत नाही. आता जी काही पंचांचे प्रदर्शन आम्ही ह्या दिवाळीच्या अगोदर 20-23 तारखेला आमचं प्रदर्शन. आमच्या प्रशासकीय इमारतीत आपण आमच्या ऑफिस जायल्यावर तिकडे खाली जो मोठा पॅसेज तर तिकडे आमचं प्रदर्शन पंच आणि आकाशकंदील पंचा या व्यतिरिक्त आणखी सगळ्या हे तोरण लावण्याचं बनवलंय. हे तोरण ह्याचं पण प्रशिक्षण मी दिलं. हे मी सगळं साहित्य आणलं होतं नागरिक, त्याच्यामुळे मी सगळं साहित्य आणलं आणि त्यांना शिकवलं. हां नाही म्हणजे आपण व्यवसाय मुलांना शिकवण्यासाठी देतो.